लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक टर्नओव्हर असलेल्या उद्योगांनी त्यांच्या CSR फंडातील 2% निधी समाजोपयोगी कामांसाठी खर्च करावा। या उपक्रमाला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। याच उपक्रमाचा एक भाग म्हणून लासनर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, बुटीबोरी, नागपूर यांच्या वतीनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील नवजात शिशु बालकांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण मदत करण्यात आली आहे। प्लेज फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्यानं मानवता किम्स हॉस्पिटल मुंबई नाका, नाशिक येथील NICU आणि पीडियाट्रिक विभागासाठी CSR फंडातून 2 अत्याधुनिक व्हेंटिलेटर युनिट्स सामाजिक उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आले आहेत। यावेळी सचिन चौधरी, डॉक्टर राज नगरकर, ऑड्रन एलेक्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नमस्कार, माझं नाव सचिन बबनराव चौधरी। मी लासनर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला डायरेक्टर म्हणून काम करतो। आता माननीय प्रधानमंत्रीचे 2022 पासून जे CSR डोनेशन संदर्भात एक युती काढली होती की ज्या कंपनीचा 100 CRच्या वरचा टर्नओव्हर आहे त्या कंपनीने किमान 10% तरी CSR मध्ये डोनेट करावं। त्याच उद्देशाने मी या वर्षाला प्लेग फाउंडेशन मुंबई यांना 25 लाखाचं डोनेशन मेडिकलच्या प्रयुक्त कामाकरता देण्यात आलं आहे। आमच्याकडनं आम्ही हेच प्रयत्न केला की 2 NCIची युनिट्स व्हेंटिलेटर त्या बाळांच्या कामात त्या अनुषंगाने प्लेग फाउंडेशन ह्या आमच्या प्रोजेक्टचे नेतृत्व करत आहे। त्यांनी मानवता किम्स हॉस्पिटल नाशिक डिस्ट्रिक्टला शोधून काढलं। आज प्लेज फाउंडेशन ही एक सेवाभावी संस्था आहे। त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह मिस्टर एलेक्स, मिस्टर चौधरी जे नागपूरहून आलेत, त्यांनी किम्स मानवता हॉस्पिटल येथील NICU म्हणजे नवजात शिशु विभाग व पीडियाट्रिक विभागाला 2 व्हेंटिलेटर्स डोनेट केलेले आहेत। आज जरी त्यांनी डोनेशन केलंय तर याच्या आधी सुद्धा 10 ते 12 लहान मुलांच्या उपचारामध्ये त्यांनी आर्थिक सहाय्य सुद्धा केलेलं आहे। तर त्यांच्या ह्या सेवाभावी वृत्तीच्या माध्यमातून किम्स मानवता हॉस्पिटलची पीडियाट्रिक NICU टीमला एक बळ मिळालेलं आहे की अजून अनेक लहान मुलांना आपण दुर्धर आजारातून बाहेर काढू शकू आणि आर्थिक अडचणींमुळे कुठलाही लहान बाळ उपचारापासून वंचित राहू नये। मेरा नाम ऑल्ड्रन एलेक्स है। आई एम द को-फाउंडर एंड डायरेक्टर ऑफ प्लेज फाउंडेशन। थैंक यू सो मच लासनर इंडिया ग्रुप 2 NIC यूनिट किम्स मानवता हॉस्पिटल में डोनेट करने के लिए। एंड लासनर इंडिया ग्रुप काफ़ी हेल्पफुल रहा है हमारे जर्नी में। बेबी फीडिंग सेंटर बनाने से लेके व्हीलचेयर पूरा का पूरा सोसाइटी में देने से लेके 16 स्माइल्स करके प्रोजेक्ट है जिसमें हम पूरे गाँव को लाइट अप कर चुके हैं 16 स्ट्रीट लाइट्स ये सब प्रोवाइड करके। थैंक यू सो मच लासनर ग्रुप एंड सचिन सर एंड अश्विन सर एंड थैंक यू सो मच किम्स मानवता टीम फॉर द सपोर्ट। या उपक्रमासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद मानवता किम्स हॉस्पिटल येथे पार पडली आहे। यावेळी हॉस्पिटलचे संचालक राज नगरकर, लासनर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सचिन चौधरी, प्लेज फाउंडेशनचे ऑड्रन एलेक्स, डॉक्टर निलेश सिंग, एलेक्स डॅनियल यांच्यासह हॉस्पिटलचे डॉक्टर, लासनर इंडिया कंपनीचे पदाधिकारी आणि प्लेज फाउंडेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।